लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांना मुख्यमंत्र्यांनी जे गिफ्ट दिलं त्या गिफ्ट दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे। आणि आता रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनसाठी महिलाही त्या तत्परतेनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहेत। आपल्यासोबत स्टेला सक्टे आहेत, त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्त मुख्यमंत्र्यांचं अभिनव पद्धतीनं आभार मानलेले आहेत। स्टेला, तुम्ही काय केलेलं आहे नेमकं? मुख्यमंत्री दादांनी जी योजना सुरू केलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी जे बँकेत जे पैसे पाठवलेले आहेत ना, त्या पैशामुळे ज्यांच्या घरात 1 रुपया पण नसतोय त्यांना भरपूर मदत झालेली आहे। माझ्यासुद्धा अकाउंटवर आज इथं आल्यानंतर पैसे जमा झालेले आहेत आणि इथून पुढं ती योजना जी आहे ती सुरू ठेवावी, इतर पण योजना आहेत त्या पण सुरू ठेवाव्या। आणि माझ्या मंगळसूत्राची मी राखी करून मी त्यांना पाठवत आहे, त्यांचा आभार मानत आहे की इतर महिलांनासुद्धा जास्त करून लाभ घेता यावा। मुख्यमंत्र्यांच्याकडे काय मागणी आहे? तुमच्या भावाला तुम्ही काय मागत होता? ओवाळणी काहीच नको मला, इतर ज्या महिला आहेत ना जास्त करून त्यांना जास्त करून महिलांना लाभ मिळावा, असाच लाभ सुरू ठेवावा दादांनी, हीच मागणी आहे। नक्कीच आपण पाहू शकता स्टेला सक्टे यांनी धाडस केलेलं आहे। आपल्या मंगळसूत्राचं जे पान आहे, त्यांच्या गळ्यात आता जे मंगळसूत्र आहे त्याचं जे पान आहे ते मोडून त्यांनी याची राखी तयार केलेली आपण पाहू शकता। आणि हीच राखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते पाठवत आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत। हे कौतुकास्पद बाब आहे आणि त्यांच्या धाडसाला खरोखर मानलं पाहिजे की सौभाग्याचं लेणं फार महत्त्वाचं असतं स्त्रियांच्यामध्ये, आणि ते दागिनेचं त्यांनी मोडून ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।